महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025 चे भव्य आयोजन दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी ठाण्यातील लोढा आमारा येथे महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025 चे भव्य आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम आपली मुंबई लाईव्ह न्यूजच्या संपादिका सौ चंदन अमोल पाटील, नागरिक पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य, इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन आणि निर्मल रत्न चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली आणि औपचारिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील शिक्षण, उद्योग, सामाजिक कार्य, आरोग्य, क्रीडा, साहित्य आदी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025 देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार सोहळा डॉक्टर अजित कुलकर्णी, माजी राष्ट्रीय धावपटू, NIS व IAAF प्रशिक्षक, आदिदास इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर, त्यांच्या प्रशिक्षणाने 11 आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स मानद डॉक्टरेट, ठाणे गौरव व कोविड वॉरियर पुरस्काराने सन्मानित, पद्मश्रीसाठी नामांकन, एम स्पोर्ट्स फाउंडेशनचे मार्फत 20,000च्या वरती विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षण दिले. डॉक्टर अजित कुलकर्णी यांच्या सौजन्याने व CA ऋषभ वोरा, लहान वयात मोठं यश, कठोर परिश्रम, दूरदृष्टी, जिद्द यांच्या जोरावर CA ऋषभ वोरा यांनी व्यवसायात आपली ओळख निर्माण केली. त्यांची यशकथा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. CA ऋषभ वोरा व डॉक्टर अजित कुलकर्णी यांच्या सौजन्याने व प्रमुख पाहुणे मान्यवर डॉक्टर दिगंबर तायडे, 7 वंडर्स रेडियंट बुक आफ्टर रेकॉर्ड, निवृत्त DCP अधिकारी व क्रिमिनल ॲडव्होकेट, लॉन टेनिसपटू श्री सीताराम न्यायनिर्गुडे, बिल्डर व उद्योजक श्यामरत्न अशोकजी व सीमा जैन, कर्नल रवींद्र त्रिपाठी, उद्योजक रेणुका लुईस, मिसेस महाराष्ट्र प्राची जैन, उद्योजिका कामिनी भोसले, समाजसेवक धनाजी पवार, डॉक्टर अनिता गुप्ता, ज्योती सने, राजेश भोसले, अभिनेत्री साक्षी नाईक आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थिती आणि मार्गदर्शनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्रसंचालन रघुसिंग राजपूत यांनी केले. सोहळ्याच्या शेवटी श्रीवत्सव दिगंबर तायडे यांनी त्यांच्या सुरेल युगल गीतांनी संपूर्ण सभागृहात रंगत आणली व कार्यक्रमाचा समारोप आनंदमय वातावरणात करण्यात आला. मी सीताराम न्यायनिर्गुणे, रिटायर्ड DCP मुंबई, आणि सध्या 25 वर्ष पण मी वकिली करतो आणि लॉन टेनिस मध्ये गेले 50 वर्ष मी खेळतोय आणि इंडिया नंबर 2 म्हणून 80 वर्षाच्या वरच्या ह्याच्यामध्ये मी आहे. पुढच्या मध्ये तायवानला इंडियाचे रिप्रेझेंट करायला मी जाणार आहे. आत्ताचा जो कार्यक्रम आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज केला. त्याच्याबद्दल चंदन पाटील मॅडम आणि सुलक्षणा कांबळे मॅडम, त्याचप्रमाणे निरनिराळ्या क्षेत्रातील जे लोक आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो. धन्यवाद. मी डॉक्टर दिगंबर सीताराम तायडे. जवळजवळ 60-70 पुरस्कार मला आजपर्यंत मिळालेले आहेत. त्यामध्ये गाण्यापासून तर स्पोर्ट्स पासून NCC, स्काउटिंग आणि तुम्ही कुठले क्षेत्र घ्या, डायरेक्टर, एक चित्रपटाच्या मध्ये मला डायरेक्टर म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तसेच सगळ्यांच्या आनंदासाठी मी गोष्ट सांगू इच्छितो की पद्मभूषण या पुरस्कारासाठी सुद्धा माझं नामकरण झालेलं आहे. मैं अशोक जैन, महाराष्ट्र पुरस्कार अभिमान पुरस्कार से सम्मानित, और ये प्रोग्राम चंदन मैम ने जो स्टार्ट किया उससे पूरे बुजुर्ग लोग, धार्मिक और जो नेक कार्य करते हैं उनको प्रोत्साहन मिलेगा और उसके देख के लोग आगे आने की कोशिश करेंगे. थैंक यू. जय श्री श्याम. मैं सीमा अशोक जैन, महाराष्ट्र अभिमान पुरस्कार से सम्मानित प्रोग्राम है बहुत ही अच्छा व्यवस्थित हमारी चंदन प्यारी मैम ने संजो कर रखा है. तो उसमें सभी को, हमारे महाराष्ट्र से जो भी लोग बढ़ चढ़कर भाग लेते हैं उनको सब सम्मानित करना बहुत बड़ी बात है. कौन किसी के लिए करता है, लेकिन इन्होंने किया. इनको तहे दिल से शुक्रिया मैम ने कि सब आज हमें पहचान मिली कि हम भी कुछ करके कुछ हमारा भी नाम है. तो इसलिए बहुत बहुत शुक्रिया मैम. ऐसे ही आगे प्रोग्राम करती रहें और सबको प्रोत्साहन करती रहें. सो धन्यवाद.
नमस्कार, मी सुधीर जाधव. मला खूप आनंद झाला. आयोजकांचे मी खूप आभार मानतो, ज्यांनी कामाठीपुरा पुस्तकाची दखल घेऊन मला साहित्य पुरस्कार दिला. महाराष्ट्र स्वाभिमान पुरस्कार मला प्राप्त झालाय. मी आयोजकांचे खूप खूप आभार मानतो आणि मी खूप आनंदी आहे. खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच. हेलो एवरीवन. सो मैं महाराष्ट्र अभिमान पुरस्कार में आई थी. चंदन मैम ने मुझे बुलाया था, यहाँ पे मुझे इनवाइट किया था एज अ चीफ गेस्ट. और मैं कहना चाहूंगी यहाँ पे आके मुझे इतना अच्छा लगा है, क्योंकि इतने लोगों को देख के कि जो समाज के लिए इतनी सारी चीजें करते हैं. मतलब मैं तो कहती हूँ कि मैं तो जस्ट उगी हूँ, और यहाँ पे मुझसे भी कितने बड़े बड़े लोग हैं जो इतनी सारी सेवाएं कर रहे हैं, और वो भी बिना किसी मतलब के. तो ये मैं कहना चाहूंगी कि ये सबसे बड़ी बात होती है कि आज के जमाने में ऐसी सारी सेवा करना, निशुल्क सेवा करना, अपने से ऊपर होके किसी और के लिए कुछ करना बहुत बड़ी बात है. सो चंदन मैम, जो आप कर रहे हो वो बहुत ही अच्छी चीज है. एंड थैंक यू कि आपने मुझे यहाँ पे बुलाया. मैं भी जो कर रही हूँ, मैं भी उससे और बढ़ के करने की कोशिश करूंगी. थैंक यू. हेलो एवरीवन, मेरा नाम डॉक्टर अनीता है एंड आज हम हैं यहाँ पर महाराष्ट्र अभिमान पुरस्कार में. तो बाय प्रोफेशन इफ यू सी, आई एम ऑलरेडी एन फाइनेंशियल प्लानर. आई टेक केयर ऑफ वेल्थ मैनेजमेंट, प्लस आई एम इनटू सोशल वर्क एज वेल. एंड जब हम बात करते हैं पुरस्कार की, तो जैसा कहा जाता है कि पुरस्कार मिले ना मिले, आविष्कार रोज चलते रहना चाहिए, राइट. और यही कहना चाहूंगी कि आज जिन्होंने भी ऑर्गेनाइजर्स, जिन्होंने भी किया है ये ऑर्गेनाइज, उनका बहुत बहुत धन्यवाद. बिकॉज ये बहुत कठिन होता है कि हम किसी को सम्मान करें. सो एक सम्मान तो सम्मान होता है, और इसके लिए बहुत बहुत धन्यवाद ऑर्गेनाइजर्स का. एंड महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025, थैंक यू सो मच. थैंक यू. My name is Renuka Lewis and I'm the founder of TPIF. हम लोग गिफ्टिंग सर्विसेज प्रोवाइड करते हैं. इट्स एन ऑनर टू बी हियर ऑन द शो एंड टू पार्टिसिपेट. सबका अवार्ड्स और रिकग्निशन करने के लिए बहुत अच्छा लगा. इट वाज अ वेरी ब्यूटीफुल इवेंट. It's nice to see so many people getting awards, getting recognized for all their good deeds, for all their good tasks. अलग अलग क्षेत्र के लोग आए हैं. बहुत वेल ऑर्गेनाइज्ड शो है, और मैं चाहती हूँ कि ऐसे शोज और ऐसे इवेंट्स और पुरस्कार अलग अलग क्षेत्रों में, अलग अलग जगहों में करना चाहिए. थैंक यू वेरी. My name is Nayan Thakkar. I'm truly honored to have been selected for receive a prestigious award of Maharashtra Abhiman Puraskar. These awards inspires me to continue my dedication to my work and strive contribute positively to both Maharashtra and India. Jai Maharashtra. Thank you. नमस्कार, मी दीपक विकण सोनवणे. मी गीतकार, संगीतकार, लेखक, कवी आणि ॲक्टर सुद्धा आहे. आणि आज इथे लोढा अमारामध्ये महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025 या सन्मानाने मला सत्कारित करण्यात आलं. त्याबद्दल मी पूर्ण आयोजकांचे आणि कमिटीचे आभार मानतो. मी कला क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रात सुद्धा सक्रिय आहे. मी क्रिकेटमध्ये टाइम्स, शील्ड, कांगा लीग आणि इतर महत्त्वाच्या क्रिकेट ट्रॉफीज खेळत असतो. टाटा स्पोर्ट्स क्लबतर्फे खेळत असतो. त्याशिवाय सामाजिक कार्यसुद्धा मी कार्यरत असतो, आणि त्याबद्दल मला इथे रिकॉग्नाइज केलं, त्यासाठी मी आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. मुझे बहुत अच्छा लग रहा है, और इसके लिए विशेषकर मैं चंदन जी को थैंक यू करना चाहूंगी, जिन्होंने जिनकी वजह से आज ये पुरस्कार मुझे मिल पा रहा है. एंड मैं चाहूंगी कि इसी तरह हम लोग कुछ ना कुछ समाज के लिए करते रहें, और इसी तरह हमारे और आपका साथ बना रहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी राजेश झुंडराम भोसले, राहणार सातारा कराड. दक्षिण नागरिक पोलीस मित्र महाराष्ट्राचे संस्थापक व अध्यक्ष. महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025 या ठिकाणी आज संपन्न होत आहे. आणि आज या पुरस्काराला आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून पुरस्कृत आले. प्रत्येकाचा गौरव, सन्मान हा या समितीने केलेला आहे, आणि खूपच या पुरस्कारातून प्रत्येक कार्यकर्त्याला, समाजसेवकाला ऊर्जा मिळत आहे. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी अभिनेत्री साक्षी नाईक. मी जय जय स्वामी समर्थ, अबोली आणि अशा बऱ्याच सिरियल्समधून काम केलेलं आहे. आज मी महाराष्ट्र अभिमान पुरस्कार 2025 या सोहळ्याला आले होते. मला निमंत्रण होतं,
आणि खरंच हा पुरस्कार सोहळा म्हणजे इतक्या लोकांना मी आज पाहिलं, त्यांचं कार्य समाज क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल किंवा इतर कोणत्या याच्यामधलं खरंच वाखाणण्याजोगं होतं. नमस्कार, माझं नाव कामिनी भोसले आहे. आज मला महाराष्ट्र गौरव पुरस्कार अवॉर्ड मिळालाय. या फंक्शनची मी सहभागी झाली आहे, गेस्ट म्हणून मी इथे आले आहे. मी मल्टीकारचं शोरूम आहे माझं स्वतःचं ठाण्यामध्ये आणि मी स्वतःही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कम्प्लीट केले आहे 2009 मध्ये पुणे इथून. हा जो कार्यक्रम आहे तो खूपच छान आणि सुटेबल केलाय. माझं नाव आहे धनंजय पवार. आज मला जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल धन्यवाद. माझं काम आहे, मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, रुग्णांची सेवा करतो. मी जे शिवसेना वैद्यकीय राज्यस्तरीय मदत कक्ष आहे त्याच्यावरती 11 जणांच्या जी समिती असते त्याच्यावरती न्यायिक सल्लागार म्हणून काम करत आहे. मुंबईमधील जेवढी ट्रस्टी हॉस्पिटल आहेत आणि महाराष्ट्रामधील ट्रस्टी हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये मी त्या गरीब रुग्णासाठी काम करत असतो आणि याबद्दल मला पुरस्कार देण्याचा आहे. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. माझं नाव सौ प्रतिभा राहुल गाडगे आणि मला आज राष्ट्र सन्मान मिळालेला आहे आणि त्याप्रमाणे मी इथे उभी आहे तुमच्या समोर की मला खूप खूप आनंद झालाय आणि यापुढे असेच सन्मान मिळत राहो, तुमच्याकडनं ही अपेक्षा सर्वांसाठी. मेरा नाम अपूर्वी प्यासी है. मैं चार्टर्ड अकाउंटेंट हूँ. चार्टर्ड अकाउंटेंट होने के साथ में मैं बहुत सारे सोशल वर्क करती हूँ, जिसमें कि मैं फीमेल के एजुकेशन पे बहुत फोकस करती हूँ. जो हमारी मेड्स हैं उनके लिए मैं सारी बच्चियों के लिए फ्री में अकाउंटेंसी का एंड फाइनेंशियल का कोर्स फ्री में कराती हूँ. उसके लिए आज मुझे महाराष्ट्र अभिमान पुरस्कार मिला है. मैं चंदन मैम एंड पूरी टीम के लिए थैंक यू बोलना चाहती हूँ, जिसके लिए उन्होंने हमको ये अपॉर्चुनिटी दी. थैंक यू सो मच. नमस्कार, माझं नाव संदीप माळी. मी सांगली जिल्ह्यातून आलेलो आहे आणि महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये गेली 27 वर्ष मी काम करतोय आणि या सहकार क्षेत्रातील कामकाजाबद्दल मला डॉक्टरेट सुद्धा मिळालेली आहे. आणि आजचा या महाराष्ट्राचा अभिमान हा पुरस्कार खरं तर आम्हाला मिळाला. या कार्यक्रमामध्ये महिलांची संख्या खूपच होती आणि यामध्ये सुद्धा तुम्ही आमच्यासारख्या चांगलं काम करणाऱ्या पुरुषांना पुरस्कार दिलात, त्याबद्दल मी तुम्हाला मनपूर्वक